आपल्या परिसराचं भूषण लाडके आदरणीय शिरीष भाऊ कोतवाल यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचं संतपूजन करण्याकरता समोर यावं. महाराजांचा अगदी अल्प परिचय करून द्यायचा तो असा, महाराज IT इंजिनियर झालेले आहेत, म्हणजे अतिशय मोठ्या कंपनीमध्ये महाराज जॉबसाठी आहेत. महाराजांचे आभार व्यक्त करण्याकरता भाऊंना मी बोलवतो. सर्वप्रथम शिवजयंतीच्या निमित्तानं उपस्थितांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं आपण जे जयंत्या साजरा करतो ना, त्या महापुरुषाला साजिश आपण करत नाही. महापुरुषाचं नाव घ्यायचं, दणकून वर्गाने जमा करायच्या आणि त्याचा विनियोग कसा होतो हे माझ्या तोंडाने काही सांगायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं महाराज खऱ्या अर्थानं ज्या माणसाला समजतं तो माणूस त्या जयंतीपासून लांब जायला लागलाय. मी एका ठिकाणी अशाच कार्यक्रमाला हजर होतो, म्हणालो कदाचित जर वर्ण ही सगळी थोर माणसं आपल्याकडे पाहत असतील तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील की मी या समाजाला शिकवलं काय आणि समाज माझ्या नावानं करतो काय. समाजासाठी मी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझं रक्त सांडलं, मावळ्यांचं रक्त सांडलं. सातत्यानं स्वराज्याच्या विरोधकांशी लढलो, परंतु समाज ज्या एकतेनं सगळ्यांना बरोबर घेऊन चालायला पाहिजे तो चालण्याच्या ऐवजी समाज आता जाती जातीमध्ये गुंफायला लागला. छत्रपती शिवरायांना हे कधी मान्य नव्हतं. जर तुम्ही चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर शाहू असतील, फुले असतील, आंबेडकर असतील. शाहू महाराजांनी देखील आज देखील जर आपण त्या परिसरात गेलो तर शाहू महाराजांच्या विचाराचा पगडा आजही कोल्हापूर, सातारा, सांगली, पुण्यापर्यंत अजूनही अबाधित आहे. त्या ठिकाणचा मुस्लिम समाजाचा बांधव आजही आपल्या सणाचे सगळे उत्सव इमाने इतबारे साजरे करतो. फुल्यांनी किंवा सावित्रीबाई फुल्यांनी आज या ठिकाणी एवढ्या आपल्या माता भगिनी उपस्थित आहे. कदाचित त्यांनी जर त्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली नसती तर या स्त्रिया कदाचित आज समाजामध्ये येऊन बसल्या नसत्या. ही जाण देखील आपण ठेवली पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेब आपल्याला सांगून गेले, संविधान आपल्याला ते लिहून गेले. पण या सगळ्या समाज धुरीणांनी जे आपल्याला सांगितलं, त्यांच्या जयंत्याच्या निमित्त आपण नाचतो, कुदतो. पण आज पहिला हा कार्यक्रम बघितला, या कार्यक्रमामध्ये कीर्तनकारांना बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला 4 प्रबोधनाचे शब्द सांगितले. ही गोष्ट खरंच ज्या कार्यकर्त्यांनी हा प्रयोजन केला ती स्तुत्य आहे. अशाच पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजे. करा, सण साजरा करा, करण्याबद्दल दुमत नाही. परंतु किती नाचलं पाहिजे, काय केलं पाहिजे, खऱ्या अर्थानं या मोठमोठ्या लोकांची चरित्र सांगितली पाहिजे. त्या चरित्राचा उहापोह झाला पाहिजे. आणि जे लहान लहान मुलं आहे त्या लहान लहान मुलांना, मग महाराजांनी सांगितली गोष्ट खरी आहे, जी मिशनऱ्यांच्या शाळा आहेत त्या मिशनऱ्यांच्या शाळामध्ये आज देखील भारतातल्या या सगळ्या समाज धोरणांना शिकवलं जात नाही. आणि जर आपल्याला त्या शाळेत पाठवायचं असेल, पाठवू नका असं मी म्हणणार नाही, पण जर पाठवायचं असेल तर घरी आपण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवले पाहिजे, देव शिकवले पाहिजे आणि शाहू फुले आंबेडकर देखील शिकवले पाहिजे. तरच तो समाजामध्ये येताना परिपूर्ण पुरुष किंवा स्त्री म्हणून जन्माला येईल, अन्यथा तो अपूर्ण राहील. असं जर या प्रसंगी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराजांनी अत्यंत चांगली मार्गदर्शन आपल्या ठिकाणी केलं. मी चांदवड गावाच्या वतीनं, चांदवड तालुक्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. कार्यक्रम झाल्यानंतर मला का बोलायची परवानगी दिली मला अजून समजलं नाही. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम झाल्यानंतर तसं बोलू नये, पण तरी मला ही संधी दिली त्या योग्य समजलं. योग्यता आहे की नाही मला माहित नाही गणपतराव, पण योग्य समजलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि परत एकदा छत्रपती शिवांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आभार मानतो. आणि इथून पुढे ज्या ज्या वेळेला या साधू संतांच्या किंवा
या महापुरुषांच्या जयंत्या असतील त्यावेळेला त्यांच्यावर प्रवचन कीर्तन हे जर ठेवलं तर निश्चित समाजातला आणि समाजातल्या लहान मुलांना एक चांगलं वळण लागल्याशिवाय राहणार नाही अशी धारणा माझी आहे. माझ्या धारणेला तुमच्या सगळ्यांचं अनुमोदन असेल असं मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद भाऊ.